नमस्कार आणि स्वागत आहे तुमचं अष्टप्रधान मंडळ या सिरीजच्या एपिसोड 2 मध्ये. मागच्या भागात आपण अष्टप्रधान मंडळातील पेशव्यांबद्दल माहिती घेतली. पण स्वराज्य चालवताना फक्त युद्धनीती आणि प्रशासन पुरेसे नव्हते. मजबूत अर्थव्यवस्था असणंही तितकेच महत्त्वाचे होते. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज यांनी अष्टप्रधान मंडळात एक अत्यंत महत्त्वाचे पद ठेवले, अमात्य, म्हणजेच स्वराज्याचा अर्थमंत्री. हे पद सांभाळत होते रामचंद्रपंत अमात्य. अमात्याची मुख्य जबाबदारी होती स्वराज्याचा खजिना, महसूल आणि आर्थिक व्यवहार व्यवस्थित चालवणे. राज्यात गोळा होणारा कर, विविध मोहिमांवरील खर्च आणि खजिन्याची सुरक्षितता हे सर्व काम अमात्यांच्या देखरेखीखाली होत असे. रामचंद्रपंत अमात्य हे अत्यंत कुशल प्रशासक आणि दूरदृष्टी असलेले मंत्री होते. त्यांनी स्वराज्याच्या प्रशासनावर आधारित आज्ञापत्र हा महत्त्वाचा ग्रंथ लिहिला, ज्यामध्ये राज्यकारभार कसा चालवावा याचे नियम दिलेले आहेत. इतकेच नाही तर शिवाजी महाराजांच्या निधनानंतर आणि स्वराज्यावर संकटाचे दिवस आले असताना देखील रामचंद्रपंत अमात्यांनी आर्थिक आणि प्रशासनिक व्यवस्था टिकवून ठेवण्यात मोठी भूमिका बजावली. म्हणूनच अष्टप्रधान मंडळात अमात्य पदाला अत्यंत महत्त्वाचे स्थान मानले जात होते. अशा स्वराज्याच्या इतिहासाबद्दल जाणून घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. पुढच्या भागात आपण अष्टप्रधान मंडळातील आणखी एका महत्त्वाच्या मंत्र्याबद्दल जाणून घेणार आहोत.